टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मॅक्झिमम टीम टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फील्ड करणं चॉईस करतात. चिपळीनं इथे बॅटिंग चॉईस केली. भोकरपाडा संघ सध्या मैदानामध्ये खेळणार आहे आणि आमचे सन्माननीय रुपेशदा फुलोरे, हनुमानजी फुलोरे यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. मॅचकडे आपण कॉन्सन्ट्रेट करूया. पहिला षटक घेऊन आलाय गोलंदाजीच्या उंबरट्यावर आशिष फुलोरे. हा पहिलं षटक हाताळणार आहे. पॉवर प्लेचं 5 षटक 5 गोलंदाज 1 DRS तुमच्याकडे असेल. अंपायर सिग्नल मॅच ऑन होण्याचा अगदी येतोय. सागर म्हात्रे आणि अजित म्हात्रे हे 2 ओपनिंग ब्लास्टर्स सध्या मैदानामध्ये दाखल झाले. ठीक टायमिंग झालंय 5:55 आणि तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकायचे. पहिला बॉल परफेक्ट डिलिव्हरी. चांगला स्टार्ट केलाय मैदानामध्ये आशिष फुलोरे. या गोलंदाजांना पहिलाच बॉल वाईड यॉर्कर त्यांनी केलाय. डॉट बॉलनं सुरुवात करत असताना दिसलाय. आशिष चांगली सुरुवात करत असताना डॉट बॉलनं हा थोडा अवे फ्रॉम द बॉडी करायचं होता. सागर आणि तिकडे अजित मध्ये थोडस मिसअंडरस्टँडिंग होतं. अंपायर सिग्नल वाईट बॉल. अतिरिक्त रन या बॉलवर मी एक आगीवेगळी ऍक्शन आहे गोलंदाज आशिष फुलोरेची. कारण जेव्हा तो गोलंदाजीसाठी येतो, आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असे अनेक गोलंदाज बघितले, स्पेशली नावा संघाचा जोफ्रा आर्चर आपण बघितला असेल. धावसंख्येचं टोटल 1 वर आहे. पहिले 2 बॉल डिलिव्हर झालेत, एक लीगल एक अनलीगल, ज्यामध्ये एक डॉट बॉल एक व्हाईट बॉल असं चित्र तुम्ही पाहिलंय. सुरुवातीला हे पहिलं पॉवर प्ले सुरू असताना शॉर्ट लेंथवर बॉल होता, पुल केलाय, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला आलेला हा सागरच्या बॅटमधून खणखणीत चौकार. चौकार आलाय बॅटर सागर म्हात्रेच्या बॅटमधून. सुरुवात आक्रमक करू इच्छितोय आणि हे त्याचं आक्रमण मैदानामध्ये आता सुरू झालंय. क्रीज मध्ये थोडा खोलवर गेला, परंतु फिल्डरला आता थोडं दमछाक आहे, दूरवरून यायचंय. पोहोचलाय अक्षय. हम तो सीधे साधे अक्षयला आपण बघितलं सध्या फिल्डिंग करत असताना मोठं डिस्टन्स त्याला कव्हर करायचं होतं. ऑलमोस्ट 100 कव्हरच्या आसपास तो उभा होता आणि तिकडून त्याला लॉंग ऑन पर्यंत यायचं होतं आणि हे डिस्टन्स त्याने चांगलं ट्रॅव्हल केलंय. 2 रन जरूर सेव्ह केले जाते. 2 सांघिक टोटल पुढे चाललंय ऑन बोर्डवर. 7 रन 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या फलकावर झळकतायत. लोअर फुल टॉस होता. फिल्डर अगोदर राईट हँड साइडला शिफ्ट झाले आणि बॉल त्याच्या लेफ्ट साइडून निघून गेलाय. खराब क्षेत्ररक्षण. 4 रन. पाच षटक 5 गोलंदाज. पहिले 4 चेंडू डिलिव्हर झाले, त्यामधून एक व्हाईट बॉल. 5 बॉल पैकी एक व्हाईट बॉल आहे. 4 चेंडू डिलिव्हर झालेत. 2 चौकार, एक डबल, एक डॉट आणि एक व्हाईट. धावसंख्येचं टोटल ऑन बोर्डवर सध्या 11 रन बघायला मिळते. सागर ड्राईव्ह केला बॉलला, पाठीमागे फिल्डर रेडी आहे डीप मिड विकेटला. फिल्डिंग मध्ये तुम्ही फील्ड करत असताना जेव्हा जमिनी समांतर चेंडू तुमच्याकडे येतात, तेव्हा तुम्ही थोडे शिफ्ट झाले पाहिजेत अगदी जमिनीकडे, थोडे फोल्ड झाले पाहिजेत. हे देखील तेवढं निश्चित असतं. 1 रन मिळाली आहे. धावसंख्या झालेली आहे टोटल 12. सुरुवात चांगली केली आहे. चिपली टीमचं हे उद्दिष्ट आहे की टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा त्याने बॅटिंग चॉईस केले. याचं कारण त्यांना टार्गेट सेट करायचं आहे अपोजिशन्सकडे. टॅप केल्या बॉलला, चांगला बॉल आतमध्ये येत होता, वळण घेत होता. बालकृष्ण आपण बघितलं अशा रीतीनं हे पहिलं षटक पॉवर प्लेचं एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. एक्झॅक्टली 5 मिनिटं घेतलेले आहेत हे पहिलं षटक डिलिव्हर करण्यासाठी आणि ज्यामध्ये 13 रन आलेले आहेत. कोणता विकेट गमावलेला नाहीये बॅटिंग करत असताना चिपळा 11 चिपळेनं.
तर वैभव आपण इथे पाहतोय एका बाजूला जानमान भोकरपाडा क्रिकेट संघ, एका बाजूला चिपलाई क्रिकेट संघ चिपले. रात्रीच्या सत्रात बघितलं ज्यावेळेस आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं आगमन या व्यासपीठावर झालं तेव्हा आपण चिपले गावाच्या दृष्टिकोनातून विश्वजित पाटील सरचिटणीस पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, तर एका बाजूला आपले रुपेशदादा फुलोरे भोकरपाडा यांची उपस्थिती आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या सोबत आपल्याला प्राप्त झाली. काही क्षणातच पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचं आगमन होणार आहे. क्या बात आहे. आदित्य फुलोरे गोलंदाजीसाठी आलाय. पहिला बॉल ऑफस्पिनच्या करतर बाहेर डिलिव्हर झालाय. व्हाईट बॉलनं सुरुवात झाली या षटकाची. स्कोरबोर्ड सध्या 14 वर पोहोचलाय. शुभम माळी आमच्या सोबत आहेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये, कारण कांचन पालकर आज व्यस्त आहेत. डे टुर्नामेंट मध्ये कलंबोली येते. स्कोरबोर्ड 14 वर तुम्हाला बघायला मिळेल. डेफिनेटली शुभमनं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटण्याची स्पर्धा त्यानं फार उत्तम स्कोरिंग तिकडे केली. संपूर्ण टुर्नामेंट उंच गेला फटका हवेत मुक्त संचार करतो. फार दूरवरून यायचा आक्षेप पोहोचला आणि त्याच्या अगोदरच रोहित इन ऍक्शन मध्ये आला. सर्कल सोडलं आणि चांगला झेल त्याने टिपलाय. बॅटिंग करत असताना पहिला धक्का अजित म्हात्रेच्या खेळीचांत वैयक्तिक 1 वर. नवीन बॅटर मैदानामध्ये अक्षय म्हात्रे आलाय. चिपले गावामध्ये खरं तर पहिली बाईक कोणी जिंकली असेल तर तो अक्षय म्हात्रे. नुकताच झालेली डे टुर्नामेंट 7874 ट्रॉफी आमचे प्रणयजी बोपी यांची रेडघर गावामध्ये, तिकडे अक्षयनं ती बाईक जिंकली. चिपले गावामध्ये पहिली बाईक जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं. पहिल्याच बॉलवर आक्रमक झालाय. क्रॉस बॅटने खेचलाय बॉलला. चाबुक शॉट डीप स्क्वेअर लेगला आलाय. 4 रन चौकार. धावसंख्येचं टोटल 4 न पुढे चाललंय. बोर्डवर 18 रन बघायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग सध्या चिपलेकडून विकेट गमावली, परंतु धावांची गती त्यांनी कमी होऊ दिलेली नाहीये. गतिशील हा खेळ. उंच गेला खेचला. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका. अक्षय मैदानामध्ये येता क्षणी तापलाय, पेटून उठलाय. षटकार. पहिले 2 बॉल येता क्षणी अगदी अटॅकिंग मोड मध्ये अक्षय स्कोरबोर्डला गती देत असताना धावसंख्या झालेली आहे 24-24. आदित्य फुलोरे एक यंगस्टर खेळाडू आहे, परंतु ज्या पद्धतीनं फॉर्म आपण बघितला तर चिपलेच्या दृष्टिकोनातून अक्षय म्हात्रे अतिशय इन्फॉर्म बॅटर आहे. हवे त्याचा खेळ अनेक स्पर्धेमध्ये बघितलाय. त्याचा फॉलोइंग स्वीप असेल, लेग साइडला टार्गेट असेल, शॉर्ट ऑन पूल असेल, डाऊन द ग्राउंड असेल, स्पेशली इनसाइड आउटचा त्याचा फटका नेहमीच नेत्रदीपक राहिलाय. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी तो करतो आणि त्यामुळं आदित्य फुलोरे या नवीन होतकरू खेळाडू समोर त्याचं हे चॅलेंज मोठं आहे हे मी देखील त्याचं ठाम पद्धतीने सांगेन. परंतु करावं लागेल, मेहनत करावी लागेल आदित्यला. अशाच पद्धतीनं बॉल हवे ते हाफ चान्स होती. 3 खेळाडूंच्या मधोमध हा सेफली लँडिंग झालाय बॉल. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क बनला होता. संधी होती. मला वाटतं विकेट किपरनं लवकर जागा सोडायला पाहिजे होती, परंतु 3 खेळाडूंच्या मध्ये, कारण अक्षय म्हात्रेला जेवढ्या लवकर तुम्ही शांत कराल तेवढं धावसंख्येच्या टार्गेटमध्ये तुम्ही थांबू शकता अपोजिशन्सला. आणि परंतु चिपलेच्या दृष्टिकोनातून अक्षयला मैदानामध्ये थांबणं, सागरला त्याला साथ देणं, एक मोठं टार्गेट सेट करणं ही त्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं ठरणार आहे.
उंच केला हा फटका, मिस टायमिंग, फिल्डर डाऊन द बॉल. वेदांतनं हा टिपलाय दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल. कॅप्टन सागर म्हात्रे चखेळीचा अंत. आमदार साहेब प्रशांत दादा, आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा. साई प्रीती या चॅनलला बघा, प्रक्षेपण आहे लाईव्ह सीधा. टीव्ही वरती आणि मोबाईल वरती कुठेही बघावे रसिकानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघाने. आशिष फुलोरेचं पहिलं षटक 13 धावांचं होतं. या ओव्हरमध्ये थोडं आदित्य महागडा राहिलाय. लगभग 12 धावा आलेत, परंतु 2 प्रमुख बॅटर त्यांनी बाद केलेत. याच्या अगोदर त्यांनी अजितला बाद केला आणि त्यानंतर आता सागर हे दोन्ही ओपनिंग ब्लास्टर खेळाडू त्यांनी बाद केलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रतीक पाटील 4थ्या क्रमांकावर आता तो मैदानामध्ये आलाय. थोड्या रन जरी आल्या असल्या तरी विकेट्स इम्पॉर्टंट होत्या सध्या. जर्मन भोकरपाडा ब टीमच्या दृष्टिकोनातून स्कोरबोर्ड सध्या 25 वर पोहोचलाय. आणि यंगस्टर खेळाडू सध्या मैदानामध्ये आपण बघतोय. लाऊड साऊंड, बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्टचा आवाज ऑलमोस्ट व्यासपीठापर्यंत पोहोचला, सर्व क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचला. आणि प्रतीक पाटील वैयक्तिक 0 वर गोल्डन डकचा शिकार बनलाय. तिसरा धक्का चिपलाई चिपलीला. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक. अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी. मोरया क्रिकेट संघानी या ग्रामस्थ मंडळानी. या स्पर्धेला दिलाय योगदान प्रवीण शेठ म्हात्रे. चांगली गोलंदाजी आदित्यकडून. विकेट टेकर तो बनला. 3 विकेट्स ओव्हर हॅट्रिक त्यांनी कंप्लीट केली. 3 प्रमुख हादरे दिलेत चिपळा 11 चिपले संघाला. थोडे 2 स्कोरिंग शॉट अक्षयने येता क्षणी त्याच्यावर हल्ला बोल केला, परंतु त्या हल्ला बोल होतानाही त्याने त्याचा आत्मविश्वास डगमगू दिला नाही. अक्षयची देखील हाफ चान्स त्यांनी कन्वर्ट केली होती, परंतु त्यानंतर पुढे 2 विकेट्स देखील त्यानं जलद गतीनं मिळवले. 3 विकेट, 12 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या, टोटल 25 बनलेत. विकेट गमावले 3. चिपलाई चिपले या मॅच मध्ये की फॅक्टर राहील अक्षय म्हात्रे आणि विघ्नेश पाटील जो नवीन बॅटर आलाय. सगळ्यांच्या नजरा सध्या अक्षय म्हात्रेवर राहील, कारण तो एक लॉंग इनिंग खेळू शकतो या आशय. पहिला बॉल हवेत, फिल्डर डाऊन द बॉल. ओ खराब फिल्डिंग. आशिष काय करून बसलाय. या मॅच मध्ये सगळ्याधिक व्हॅल्युएबल, मोस्ट व्हॅल्युएबल विकेट, कारण सगळ्याधिक अनमोल विकेट होती ती अक्षयची. आणि आता त्याला मिळेल जीवनदान, त्यासोबत षटकार. आणि 6 न टोटल अंपायर चेक करू इच्छित आहेत. गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. राम फुलोरे यांना मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना अग्नि परीक्षेला सामोरं जावं लागेल. विनोदजी पाटे सर आमच्यासोबत जॉईन होत आहेत ऑन स्क्रीन. चला मॅच ऑन करा आपण, लगेचच वेळ दौडवू नका. थर्ड अंपायर, तिसरे पंच ऑन स्क्रीन जोडले गेलेत. षटकार आल्या पहिल्या बॉलवर. रामना ऑलमोस्ट सापळ्यामध्ये अक्षयला सापडला होता, परंतु आशिष साथ देऊ शकला नाही. फिल्डिंग मध्ये त्याने चूक केली. इन टू द स्लॉट. आता अक्षय सोडणार नाही. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षय म्हात्रेचा धमाका षटकार. गोलंदाजीचे ऍक्शन आपण बघतोय. थोडा वेगवान बॉल या क्षणाला रिलीज केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होता. अक्षय आता नॉन सेकंड कडे जाईल. जिग्नेशला तो आता सेकंड कडे येण्याची संधी देईल. थोडं फिंगर रोटेट करतो. अगदी बघितलं गोलंदाजी करत असताना राम फुलोरे ज्या पद्धतीनं तो बॉल ग्रिपिंग करतो पहिल्या 3 बॉलमध्ये आणि पहिल्या 3 बोटांमध्ये, आणि जी मरंगळी आहे खरं तर त्यामध्ये तो आणखी ग्रिपिंग करतो.
लोवर फुल टॉस हवेत आहे, मिस टायमिंग, फिल्डर डाऊन द बॉल. अक्षयनं टिपला आता झेल. जिग्नेश पाटील देखील गोल्डन डकचा शिकार. आणखीन एक विकेट. आशिष फुलोरे बघा डोक्यावर हात आहेत. क्रिकेट खेळामध्ये शायनिंग उतरते. आशिष तुम्ही प्रत्येक वेळेला तयार पाहिजेत, प्रत्येक सिच्युएशनला हँडल करण्यासाठी तयार पाहिजेत. क्रिकेट खेळ हा त्यांच्यासाठी आहे, जे मैदानामध्ये टोटली कॉन्सन्ट्रेट करून असतात. मैदानामध्ये हलकासा जरी तुम्ही मिसअंडरस्टँडिंग केलं किंवा तुमचं हलकासा जरी लक्ष विचलित झालं तर परिणाम त्याचे मोजावे लागतात. धावसंख्या टोटल बोर्डवर आहेत 38 धावा, 38 रन. तिसरं षटक सुरू आहे. राम फुलोरे सुरुवातीला महागड्याला लगातार 2 षटकार आली, त्यानंतर विकेटी त्याने मिळवली आहे. पुन्हा एकदा शशिकांत पाटील. ऍक्शन काही अशी राम फुलोरेची की तो हवेमध्ये बॉल टॉस करतो, त्यानंतर थोडासा एअर स्विंग साठी वेळ देतो. एक नियंत्रित टप्पा त्याच्याकडे हे त्याने दाखवलाय. या बॉलवर 2 रन पूर्ण होत आहेत. नवीन बॅटर शशिकांत पाटील आला होता, त्याने स्वतःचं खातं उघडलंय. मोह संघानं अगदी बघितलं जबरदस्त प्रदर्शन दिलं. 12 बॉल 12 रन डिफेन्स केला, एक इतिहासच केला. स्लॉट मध्ये बॉल आहे परंतु हवेतून एकानं चान्स घेतला पाहिजे होता. खराब फिल्डिंग आहे, हे करता कामा नये. 2 फिल्डर मागे आहेत, एकानं झेलवर पोहोचायला हवं होतं आणि फिल्डिंग मधून सध्या चुकांवर चुका करतोय जय हनुमान भोकरपाडा ब संघ. आणि इथे रणमिती 4 षटक संपलंय. पाणी घेऊन जा 12 खेळाडू. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि बॅटिंग करत असताना चिपले संघ चांगला लयबद्ध फलंदाजी करतोय. ऑलमोस्ट 15च्या आसपास हे रेकॉर्ड सध्याचं करंट रन रेट आहे, कारण 44 धावा बोर्डवर आहेत. 4 विकेट त्यांनी कमावल्या आहेत. ते भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व प्रवीण दादा मात्रे. वैभव या स्पर्धेकरता बघा अनिल मस्कर 5 बॉक्स चेंडू पुरस्कृत करण्यात आले. अरविंद मस्कर विक्रम मोरे यांच्या वतीने 10 बॉक्स चेंडू. त्यानंतर मिलिंद मस्कर 5 बॉक्स चेंडू पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आभार आपण मानूया. युवराज मात्रे सामनावीर साठी जे गौरव चिन्ह आहे जरीमरी ढाबाचे ओनर्स आहेत त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलं. निखिल दादा पाटील कोल्ड्रिंक सेवा आपण पाहतो. त्यानंतर स्वर्गीय एकनाथ बालाराम कडव यांच्या स्मरणार्थ मयुरेश कडव यांच्या वतीने पाणी सेवा आणि हे मैदान सुसज्ज बनवण्याकरता जेसीबी सेवा उपलब्ध झाली. कडव तुमचा मनपूर्वक आभार. अक्षय म्हात्रे मोह आणि पृथ्वीराज एंटरप्राइजेसच्या वतीने 1 ते 7 ट्रॉफी अक्षय म्हात्रे, विशाल म्हात्रे, गुरुदत्त इलेक्ट्रॉनिक्स आणि मनाल पाटील यांच्या वतीने स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. मागरू अक्षय आलाय गोलंदाजीसाठी. चतुर्थ षटकामध्ये समोर वेल सेट बॅटर आक्रमक खेळाडू अक्षय वर्षेचा अक्षय गायकर वर्सेस अक्षय म्हात्रे. बॅटल सध्या मैदानामध्ये रंगेल चतुर्थ षटकामध्ये. पहिला बॉल पायांवर त्याने डिलिव्हर केलाय, लेग ग्लान्स केलाय बॅटरनं. दुसरीसाठी निघालेत, डेंजर एंड कडे धावतायत. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे, अतिशय चपळाई त्यांची बघायला मिळाली. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये 2 रन या बॉलवर कंप्लीट होत आहेत. धावसंख्येचं टोटल पुढे चाललंय, बोर्डवर लागतात 46 रन 46. आम्ही बॅटिंग चूज केली होती टॉस जिंकल्यानंतर, याचं उत्तम उदाहरण त्याने आतापर्यंत आपल्या या खेळातून प्रदर्शन केलंय. बघायचं आहे अजूनही या पहिल्या सत्रातील जवळपास 11 चेंडू डिलिव्हर्ड होणं बाकी आहेत. अक्षय ऑन सायकल इनकडे तो सुरक्षित आहे. पुन्हा एकदा फॉलोइंग स्वीप करायचं होतं. लोअर फुल टॉस बॉलला फुल टॉस मध्ये कन्वर्ट करायचं होतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर रेडी आहे. अक्षय गायकरचे पहिले 2 बॉल, जरी हा फुल टॉस असला तरी त्यांना बॅटरच्या रडार मध्ये येऊ दिलेला नाहीये. थोडा अवे फ्रॉम द देखील बॉडी पासून होतं. 1 रन कंप्लीट झाले. शशिकांत पाटील ऑन सायकल कडे त्यांनी 1 चौकार लगावले याच्या अगोदर.
क्लीन बॉल, अगदी दांडी गुल केल्या हा फुल टॉस बॉल आणि रीड करता आला नाही. आणखीन एक महत्वाची विकेट. नवीन बॅटर आता मैदानामध्ये आल्या अथर्व पाटील. सो बॅटिंग साठी आता दाखल झालाय. स्कोरबोर्ड थांबलाय 47 धावांवर 47. जवळपास 5 विकेट. अर्धा संघ मैदानातून बाहेर आहे. जनवर भोकरपाडा संघाने देखील फार चांगली गोलंदाजी केली आहे. अक्षयला 2 जीवनदान मिळाले. 2 झेल त्याच्या हवेमध्ये होते. एक सिल्ली मिडॉन कडे, एक स्क्वेअर लेग कडे. ते 2 जीवनदान त्याला मिळाले. त्याचा फायदा त्याने आतापर्यंत चांगला उचललाय. 3 षटकार, 1 चौकार, 3 सिंगल आणि 1 डबल. वैयक्तिक 27 वर तो खेळतोय. 8 षटकां मध्ये स्विंग इन मिस. अक्षय गायकर स्विंग करू शकतो. व्हेरिएशन त्याच्याकडे आहेत हे त्याने दाखवले. कारण पहिले 3 बॉल अगदी थोडेस स्ट्रेट डिलिव्हरी केले, त्यामध्ये कोणताही स्विंग नव्हता. आणि आता ओळखलंय मैदानामध्ये अथर्व पाटील नवीन बॅटर आहे, नौखा खेळाडू आहे आणि त्याला थांबवणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडंसं स्विंगी फुल टॉस बॉल डिरेक्टली बॅट वर दिलाय. शुगर पॉइंट वर बॅटचा बॉल लागलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 रन. अथर्व पाटील फार महत्वाचा षटकार. मैदानामध्ये अक्षय म्हात्रेचं काम थोडं कमी करतोय. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय, पुन्हा एकदा खेचलाय. पहिले 4 बॉल अक्षय गायकरनं काय अप्रतिम डिलिव्हर केले आणि अंतिमचे 2 बॉल टोटली चुकीचे. त्यावर 2 षटकार ठोकले अथर्व पाटीलनं. एक फुल टॉस, एक ओव्हर पिच. 4 षटकं संपतायत आणि स्कोर बोर्डवर टोटल रन लागतायत. ऑन बोर्डवर 59 59. स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक क्रिकेट स्पर्धा. चेंडूची पूर्तता करायची आहे बघा. चेंडूची पूर्तता करायची आहे. स्पर्धेकरता आम्ही 4 स्पोर्ट सायकल इथे पाहतो. त्यामध्ये मनाल पाटील, कल्पेश गोजे यांच्या वतीने सुद्धा सायकल पुरस्कृत करण्यात आले. आचल पाटील ज्यांचा वाढदिवस आहे, स्पोर्ट सायकल. सौरभ पाटील लकी ड्रॉ साठी स्पोर्ट सायकल. स्वर्गीय संतोष बलिराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आणि आमच्या प्रवीण दादा मात्रे स्पर्धेचा आधारस्तंभ त्यांच्या वतीने सन्मान चिन्ह पुरस्कृत केल्याबद्दल प्रवीण दादा तुमचंही आभार. चला चेंडूची पूर्तता करा. बेल बघा, सामना थांबला जातो. मोरिया 11 चेंडू लगेच सुपूर्द करा पंचांकडे. चला मॅच कडे आपण लगेचच, प्लीज मॅच ऑन करा लगेच, वेळ घेऊ नका प्लीज. फिल्डिंग टीम आपणही सेट व्हा. बॅटिंग टीम आपणही. चला मॅच बॉल त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. तो आलाय बघा. तिकडे आमचे वानर सैन्य होते, त्यांनी शोधून काढले तो बॉल. चेक करा एकदा तो मॅच बॉलच आहे का. पण एकदा तुम्ही चेक करा तो बॉल, कारण भरपूर चेंडू तिकडे जातात. चला मॅच कडे आपण कॉन्सन्ट्रेट करतोय. स्कोरबोर्ड 15 धावा मागील ओव्हर मध्ये आलेले आहेत, त्यामुळे 59 धावांवर पोहोचलंय. 5 षटकं, 5 गोलंदाज. त्यामुळे एक नवीन गोलंदाजाचा वापर करावा लागेल जय हनुमान भोकरपाडा ब संघाला. अंतिम षटकामध्ये देत ओव्हर मध्ये गोलंदाजी करेल स्वप्नील फुलोरे. अंपायर सिग्नल. चला शेवटचं षटक.
आपण सुरू करतोय. स्वप्नील फुलोरे आक्रमण इथे करायचं होतं. लाऊड अपील. एक्स्ट्रा टाइम स्पेंड केलाय मी म्हणून या गोष्टीचा उल्लेख करत होतो. त्यामुळे पंचाने एक खेळाडू संघाच्या रिंगणामध्ये एक्स्ट्रा घेतलाय. 20 मिनिटं तुमच्यासाठी कंपल्सरी आहेत 4 षटकं फेकण्यासाठी. ड्राईव्ह केल्या बॉलला डीप मिड विकेटला फिल्डर आहेत रेडी आहेत. एक रन पूर्ण झाले. अक्षय लावे स्ट्राईक ऑन दी स्टंप थ्रो हवा होता आणि तो आलेला नाहीये. 2 रन या बॉलवर कंप्लीट होत आहेत. 61 धावा सध्या बोर्डवर लागतात. ठीक अगदी वेळ आपण बघितले तर 6 वाजून जवळपास आता 21 मिनिटं होत आहेत. स्वप्नील उंच आहे हवे त्या मिस टायमिंग आहे. वन्स अगेन संधी. यावेळेस अक्षयनं कोणती चूक केलेली नाहीये. अक्षय गायकरनं टिपलाय. अक्षय म्हात्रेचा झेल. आणखीन एक धक्का क्रमांक 6. आता मैदानामध्ये येतोय 8व्या क्रमांकावर अमित म्हात्रे. फार दिवसानंतर एवढ्या डीप बॅटिंग लाईनअप केली आहे. कारण सुरुवातीचे बॅटर फार चांगल्या टच मध्ये मोठा स्कोर बनवलाय. 61 धावा बोर्डवर आहेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक राहिलेत या पहिल्या डावातील. सूर्यनारायण देखील आता अस्ताला गेलेत त्यामुळे थोड्या क्षणात फ्लोट लाईट ऑन होतील आणि अमित आलाय मैदानामध्ये. झेल टिपलाय बारक्यानं. वेदांत हा झेल टिपला. अमितच्या केसांत चला बॅटर लगेचच तुम्हाला पाठवायचे. समोर क्रॉसिंग लाईनचा महत्वाचा नियम लक्षात घ्या. तिकडे बॅटिंग टीमला कॉन्सन्ट्रेट करा कारण बाद होणारा फलंदाज कुठेच थांबणार नाही मध्ये. त्यामुळे लगेचच नेक्स्ट बॅटर तुम्हाला सज्ज ठेवायचे. नवीन बॅटर आलेत. विजय पाटील. स्कोरबोर्ड 61 आहे. चांगली गोलंदाजी केली स्वप्नील फुलोरेनं. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. 2 खेळाडू त्याने झेलबाद केलेत. हॅट्रिकची संधी आहे स्वप्नील फुलोरेकडे. विकेट हॅट्रिक घेण्याची संधी. विजयला मैदानामध्ये प्राचार्य केलंय 9व्या क्रमांकावर. शफल झाले हवेत खेळत. कॉटन बॉलची संधी. फिल्डर स्वतः गोलंदाज अँड हॅट्रिक. स्वप्नीलला विकेट हॅट्रिक कंप्लीट केले. अभिनंदन. वैभव 4था दिवस आमदार चषक क्रीडा स्पर्धेचा आणि स्वप्नीलने इथे विकेट हॅट्रिक प्राप्त केलेली आहे. आमच्या मोरिया 11 क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ मोह यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून स्वप्नील तुझं खास करून मनपूर्वक अभिनंदन. 61 धावा आहेत बोर्डवर. 8 विकेट गमावलेत. थोड्या रन जरूर खर्च केलेत छनवान भोकरपाडा ब संघानं. परंतु त्यानंतर त्यांनी चला ऑर्गनायझर कमिटी मेंबर पंचांशी तुम्ही संपर्क करायचे. काही चर्चा तिथे होते.
चला मॅच आपण पुढे कंटिन्यू करतोय. लगातार 3 विकेट मिळाले. स्वप्नील फुलोरे अप्रतिमी गोलंदाजी देत ओव्हरमध्ये त्यांनी हॅट्रिक घेत असताना धावसंख्या थांबवले. जे पहिल्या 3 गोलंदाजांना जमलं नाही रन रोखणं ते स्वप्नीलनं या ओव्हरमध्ये करून दाखवलंय. थोडा बॉडी पासून दूर केला, अँगल बनवत असताना बॉल बाहेर गेलाय. काय बॉलिंग केली स्वप्नील फुलोरेनं. रन खर्च केला फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये 2 आणि विकेट हॅट्रिक घेत असताना 3 फलंदाज बाद केले. अफलातुनी गोलंदाजी देत ओव्हरमध्ये आणि अशा रीतीनं पहिला डाव जो आता समाप्त झाला. 61 रन केलेत. बॅटिंग निवडत असताना चिपळेनं 62 धावांचं 62 विन 62 धावांचं आव्हान आहे. जय हनुमान भोकरपडा ब संघासमोर चिपळीच्या विरुद्ध खेळत असताना. चला मंडप डेकोरेटर्स आपण आता फ्लोर लाईट्स ऑन करायचे आहेत. चला आता यापुढील जे सामने होतील बघा आमच्या मोरिया 11 क्रिकेट संघाच्या वतीने सूचित करण्यात आलेले आहे. मैदानामध्ये जरा दोन्ही आमचे पंच आलेले आहेत बघा. इथे हिरामन भोसले सर, विशाल पाटील सर इथे आहे. आमचे विनोद पाटील आहेत बघा. फलंदाज बाद झाला ना त्याने मैदानात थांबायचं नाहीये आणि तुमच्या खेळाडू कक्ष समोर जी लाईन अप बघा की रेषा आखण्यात आलेली आहे ती कशासाठी की तुम्हाला तिथे वेळेची पाबंदी आहे आणि बाद जाणारा होणारा फलंदाज त्याने जर ती रेषा क्रॉस केली आणि ती क्रॉस करण्यापूर्वी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालं नाहीये तर त्या संघाला इथे दंडित केलं जाईल. हा चला फलंदाज एक नियमावली आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर तुम्हाला मैदानामध्ये थांबणं नाही कारण तिथे मात्र पंचांचा सुद्धा तुम्हाला इशारा येतो. त्याचा इशाराचा अर्थ काय होतो की तुम्हाला रेड सिग्नल दिलेला आहे. ते एक धोक्याची घंटा असतो की फलंदाजाने खेळाडू कक्षकडे रवाना व्हायचे आहे परंतु थांबायचं नाही. दुसरा नवीन फलंदाज कोण येतो ती वाट बघायची नाहीये. चला आणि तुमच्याकडे सेफ्टी गार्ड असतो बघा. जास्त कॉस्टली नाही वैभव. त्याची किंमत काय ना मी तर सांगतो ना कधी कधी आम्ही बघत राहतो. जयेश जर विचार केला तुम्ही क्रिकेट खेळता प्रत्येकाकडे एक वेगळं पाहिजे. किती महाग आहे का. तुम्ही कॉस्टली 4 व्हीलर गाडी घेऊन फिरता आणि तुमच्याकडे सेफ्टी गार्ड स्वतःकडे नसतो. आमचे समालोचक बघा ज्यावेळी धुलीचा प्रवास असतो ना इथे मास्क यूज करतात. नसेल तर मग आमचे खऱ्या अर्थाने बघा हात रुमालचा वापर करतात. का धूल आवाज सेफ राहायचा असेल ना तर या गोष्टीची काळजी घ्यावी लागतो वैभव. चला मैदानामध्ये वेल कमी आहे. मैदानात क्षेत्ररक्षण रचना चिपलाई क्रिकेट संघ चिपले. चला आमच्या या स्पर्धेचे आधारस्तंभ प्रवीणदादा म्हात्रे भारतीय जनता पार्टीचे युवा दमदार नेतृत्व आणि ज्यांच्या विचारधारेतून खास करून आमदार चषक क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. रात्री आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी आमचे प्रवीणदादा म्हात्रे यांची प्रशंसा केली. बहुत बहुत शुक्रिया महागुरु. थैंक यू सो मच वैभव सर. चिपला 11 चिपले और उनके खिलाफ खेल रही है जय हनुमान भोकरपाड़ा जिनके दरमियान ये लड़ाई है. पहला सत्र हमने देखा चिपले क्रिकेट टीम जिन्होंने टॉस जीता पहले बल्लेबाजी चुनी और रन जोड़े टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 61 जोड़े और 62 का टारगेट है. 62 बनाने हैं. 2 खिलाड़ी मैदान के अंदर निकल चुके. पहला मुकाबला
दिल धड़काने वाला हमने देखा, जहां पर 12 में 12 बचाए हर्षल स्मृति मौर्य 11 मो क्रिकेट टीम ने और यंगस्टर बोनशेत क्रिकेट टीम को घर का रास्ता नापने के लिए मजबूर किया था। और ये दूसरा मुकाबला है, एक दूसरे की ताकत, एक दूसरे की कमजोरी, एक दूसरे को पहचानते हैं खिलाड़ी, एक साथ क्रिकेट खेलते हैं। चिपले और भोकरपाड़ा के बीच में ये मुकाबला हमें देखने को मिला है, लेकिन अच्छी तरीके से क्या इस मुकाबले में काबिलियत कौन दिखा पाएगा, ताकत कौन दिखा पाएगा, ये भी देखने वाली बात बनेगी। अक्षय मात्रे आएंगे गेंदबाजी में, 2 बल्लेबाज निकल चुके हैं। लाइट्स ऑन करनी है ऑपरेटर। टावर ऑपरेटर, लाइट्स ऑन करनी है आपको। चलो लाइट्स ऑन करनी है जल्दी, आपकी वजह से मुकाबला रुका है। तीस गेंदे 62 की आवश्यकता। पिछली 3 दिनों से 3 रातों से मुकाबला जारी है, ये टूर्नामेंट जारी है, ये चौथा दिन है, चौथी रात है। और कौन सी 3 टीमें होगी जो सुपर 12 के लिए क्वालिफाई कर जाएंगी। दिल धड़काने वाली लड़ाइयां हमने देखी है इसी मुकाबले में, इसी टूर्नामेंट में। पिछले मुकाबले में भी हमने देखा था, एक समय पे ऐसा लगा कि मो क्रिकेट टीम दूर है जीत से, लेकिन क्या कमाल का ओवर आया था समा मस्कर का, और उसके बाद गौरव ने आकर 4 चांद लगाए मुकाबले में और मुकाबला अपने नाम किया था। श्री गणेश मिही का 11 मोह क्रिकेट टीम भी उतरी थी मैदान में। पहले मुकाबले में 72 चेस करने थे, 4 ओवर में चेस करे, लेकिन दूसरा मुकाबला बिल्कुल भुला देने वाला साबित हुआ और यहां से इस टूर्नामेंट से बाहर का रास्ता देखना पड़ा था। लाइट्स ऑपरेटर, क्या हुआ है? चला, जनरेटर ऑपरेटर आपल्याला सूचित करण्यात आलेले आहे, विद्युत मनोरे प्रज्वलित करायचे आहेत बघा। जनरेटर ऑपरेटर, आपसे हमारा मोरिया 11 क्रिकेट टीम की ओर से निवेदन है, शीघ्र आप यहाँ पर जो लाइट उपलब्ध करे, ऑन करे। पुन्हा एकदा आपणास आम्ही सूचित करतो, संपूर्ण सर्वच्या सर्व जे हॅलोजन बॉक्स आहेत बघा, चला मनपूर्वक तुमचं आम्ही अभिनंदन करू, मनपूर्वक आभार। बहुत बहुत शुक्रिया तमाम दर्शकों का, तहे दिल से स्वागत है। 30 गेंदों में 62 की दूरी, जो भी दर्शक इस टूर्नामेंट में अपना साथ निभाने के लिए आए हैं टीम का,
और सभी की निगाहें मैदान की ओर होनी चाहिए। दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं। संदेश ऑन स्ट्राइक, अक्षय के हाथ में गेंद है। 30 गेंदे जीतने के लिए 62 की दूरी। चिपलाई चिपले, जय हनुमान भोकरपाड़ा। पहली गेंद ऑफ स्टिक के बाहर से आई, तेज रफ्तार थी, पेस थी, लेकिन अंपायर विशाल पाटिल सर जिन्होंने दिखाया कि यह गेंद खराब है, अतिरिक्त रन से खाता खुलता बा, अकाउंट ओपन हो चुका है। और जिस तरीके से मुकाबले में तीसरे अंपायर की मांग करी गई है, गेंदबाज के एक्शन के ऊपर ऑब्जेक्शन है। तीसरे अंपायर जयेश पाटिल जुड़ जाएंगे हमारे साथ। एक और वाइट। पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते, भारतीय जनता पार्टीचे एक दमदार नेतृत्व आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचं मोरिया क्रिकेट संघ आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूरच्या क्रीडा स्पर्धेला आगमन होत आहे। अच्छा स्ट्रोक है, इस बार क्लियर करेंगे कवर को। खिलाड़ी पीछा तो कर रहे हैं लेकिन रोकना नामुमकिन। चौका मिल जाएगा। स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक थैंक यू सो मच। चौके के मदद से पारी आगे बढ़ेगी। रन बने हैं टोटल 6 रन। पहली लीगल डिलीवरी आई, 2 वाइड के बाद अच्छी गेंद आई थी। ये अच्छी गेंद तीर की तरह सीधी निकली। मित्रांनो, ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि भारतीय जनता पार्टीचे एक दमदार नेतृत्व आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे आणि फलंदाजाने सावकाराने सन्माननीय माजी विरोधी पक्ष नेते प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचं स्वागत केलेलं आहे। बघा, प्रीतमदादा म्हात्रे प्रत्येकाच्या मनामध्ये बसला। पनवेल महानगरपालिकाची निवडणूक झाली, आपण सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे साहेब यांचं नेतृत्व सक्सेसफुल खऱ्या अर्थाने लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण त्या निवडणुकीला सामोरे गेलो। आता चेंडू मात्र हवेमध्ये आणि चला बोलूया आमच्या समालोचक कक्षमध्ये। बहुत बहुत शुक्रिया, सभी मेहमानों का तहे दिल से स्वागत है। सम्मानीय प्रीतम दादा म्हात्रे हमारे साथ मौजूद है और इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए आमदार ट्रॉफी 2026 का यह आयोजन प्रवीण शेठ म्हात्रे हमारे आधार स्तंभ है। 12 रन स्कोर बोर्ड के ऊपर फ्री हिट की ये गेंद थी। इस ओवर के आने वाली अभी भी 3 गेंदों का खेल बाकी है। 62 रनों का टारगेट है सामने। भोकरपाड़ा टीम कर रही है बल्लेबाजी। तेज गेंद करी, ऑफ स्टिक के बाहर, खराब लाइन है। गेंदबाज अक्षय म्हात्रे इसके लिए जाने नहीं जाते। भोकरपाड़ा के सामने चिपले खेल रही है, 62 रन बचाने के लिए उतरी है और इस ओवर में अब तक 3 वाइड, 1 नो गेंद फेंक चुके, 4 इलीगल डिलीवरीज आ चुकी है। लोअर फुल टॉस गैप में है, खराब गेंदबाजी का नजारा। गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका। गेंदें पूरी हो चुकी है, रन बने हैं टोटल 17। महंगे साबित हो रहे हैं अक्षय म्हात्रे मैदान में। चिपलाई चिपले और जय हनुमान भोकरपाड़ा के बीच में आज की रात का यह दूसरा मुकाबला है। एक दूसरे के सामने वाले गांव, मजा है मुकाबले में। अक्षय तैयार, ऊंचाई इस बार बहुत ज्यादा है, खिलाड़ी कोई तैनात नहीं, पावर प्ले का भरपूर इस्तेमाल। एक और बड़ा स्ट्रोक, एक और चौका। तो मच 21 रन बने हैं। इस ओवर के आने वाली अंतिम गेंद का खेल है बाकी।
बल्ले का किनारा था, जैसे तैसे रोका, मना किया सीधा आनंद ने। किशोर थे, माफ करना दोस्तों। एक रन डॉट गेंद की समाप्ति होती हुई पहले ओवर की समाप्ति, और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 21-21। थँक्स मनोहर पटेल इथे व्यासपीठावर आताच पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे। आमदार चषक क्रीडा स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर मोरिया क्रिकेट संघ, ग्रामस्थ मंडळ मोह, सन्मान्य भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आदरणीय विद्यमान उपसरपंच आमचे प्रवीणदादा म्हात्रे, दिलीपदादा मस्कर आहेत, जयेश आमचे राहुल पाटे यांच्या वतीने दादा आपलं स्वागत करतो। मनोहर प्रीतमदादांच्या बद्दल आता चर्चा केली आम्ही। पनवेल महानगरपालिकेचे निवडणुकीला आपण सामोरे गेलो, मग आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, सन्मान्य प्रीतमदादा म्हात्रे साहेब यांचं नेतृत्व लाभलं। सन्मान्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आणि सन्मान्य माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे साहेबांच्या खऱ्या अर्थाने त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण त्या निवडणुकीला सामोरे गेलो। आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली। प्रीतमदादांनी आपलं मनोगत व्यक्त करताना खऱ्या अर्थाने आपली भावना व्यक्त केली की जे जे आमच्या सोबत आले त्यांना सर्वांना खऱ्या अर्थाने पुन्हा त्यांचं पुनर्वसन झालं। दणदणीत मताने सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सर्व आपले उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले। प्रीतमदादा मनपूर्वक त्याबद्दल आपलंही आम्ही अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। बहुत बहुत शुक्रिया महागुरु। ये खराब गेंद, इसका पूरा फायदा उठाया चैतन्य पाटिल की। ये गेंद थी काफी धीमी रफ्तार से आई, काफी समय था संदेश के पास स्कूप करने का, चौका मिलेगा। लाईनावर पास प्रवीण शेठा, लाईनावर पास प्रशांत दादाचा आहे तो खास समाजसेवक। के बाद एक चौके, बिन बादल बरसात हो रही है चौकों की। 25 रन रफ्तार से बन चुके, 62 का टारगेट है। दूसरा ओवर जारी है। चैतन्य पाटिल, दबाव भरा माहौल चिपलाई चिपले के गेंदबाजों के ऊपर। छोटी गेंद, रिवर्स अटेम्प्ट किया, इस बार रोकने में कामयाबी मिली। ऐसे कैचेस लपकते हैं, हमेशा चिपक जाते हैं, लेकिन यहां पर मौका बना, रन बचाए। मैं तो कहूंगा 3 अपने टीम के लिए खिलाड़ी वहां पर मौजूद थे। टीम की रन संख्या बनी है टोटल 26-26। चैतन्य पाटिल पहली गेंद के ऊपर चौका खाया था, लेकिन उसके बाद एक सिंगल आया। अब तक 172 छक्के इस टूर्नामेंट को लग चुके। साई प्रीत लाइव की टीम हमारे साथ मौजूद है, हमारे स्कोरर शुभम मौजूद है। गेंदबाज चैतन्य तैयार, कमाल का ड्राइव, कोई खिलाड़ी तैनात नहीं है। इस पर लिखा था क्लास, वो भी कैपिटल लेटर्स में, लाजवाब स्ट्रोक, चौका। आमदार प्रशांत दादा, आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाने। टीम की रन संख्या टोटल बनी है 30। 62 का टारगेट था। अब जीतने के लिए केवल 32 रन की है जरूरत। आने वाली 21 गेंदें और 32 की है आवश्यकता। एक समय पे ऐसा लग रहा था कि मुकाबला काफी दूर रहेगा, मुकाबला कमाल का चलेगा। क्या वापसी करेगी मैदान में चिपलाई चिपले? टप्पा गिरने के बाद ये गेंद बाहर की तरफ निकलती चली गई। जबरदस्त, ये दबाव भरा माहौल, ये दबाव आपसे करवाता है। और गेंद ऑब्स्टिक के काफी ज्यादा बाहर से, वाइड गेंद। रिव्यू मांगा है फील्डिंग टीम ने। बिल्कुल नहीं है रिव्यू, रिव्यू कैंसल्ड। वाइड बॉल, रन बने टोटल 31। 31 की जरूरत है। राउंड द विकेट से गेंदबाज चैतन्य पाटिल, सामने बल्लेबाज किशोर फुलोरे। आड़ा बल्ला घुमाया, पीछे खिलाड़ी मौजूद है शॉर्ट मिड विकेट में। सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। 1 रन की मदद से पारी आगे बढ़ेगी। 32 के ऊपर पारी पहुंच चुके। पहले ओवर में महंगे साबित हुए थे अक्षय म्हात्रे, जिन्होंने 4 चौके खाए थे। कुछ वाइड गेंदे, कुछ नो गेंदे उनकी गेंदबाजी में आई थी। और उसके बाद चैतन्य पाटिल को मौका मिला, उसके ओवर में भी 2 चौके अब तक खर्च कर चुके हैं। 32 रन स्कोरबोर्ड के ऊपर बिना नुकसान। जय हनुमान भोकरपाड़ा 62 का पीछा करते हुए। राउंड द विकेट से चैतन्य पाटिल, फॉलो करा इस बार बल्लेबाज को। डॉट गेंद की यहां से समाप्ति होती हम जरूर देख सकते हैं। डॉट गेंदों से यहां पर मुकाबले में प्रेशर डाला जा सकता है बल्लेबाजों के ऊपर, क्योंकि डॉट गेंदों से बढ़ता है प्रेशर, प्रेशर से निकलते हैं गलत स्ट्रोक, और गलत स्ट्रोक से आती है विकेटें, और विकेटें आएगी तो मुकाबले में जिंदा रहेगी चिपलाई चिपले क्रिकेट टीम। विकेट की सख्त तलाश है, इंतजार कर रही है चिपले क्रिकेट टीम। राउंड द विकेट,
विकेट कीपर की गलती की कीमत चुकानी पड़ेगी। गेंद जाएगी ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से वाइड। रिवर्स का अटेम्प्ट जरूर किया था लेकिन काफी बाहर की ये गेंद थी। 1+1 2 रन मिलते हुए इस गेंद के ऊपर। एक्स्ट्रास के रूप में बहुत रन आए हैं, 6 एक्स्ट्रास आए हैं अब तक इस सत्र में और इसी के बदौलत रन बने हैं 34 रन स्कोर बोर्ड के ऊपर। किशोर ऑन स्ट्राइक, इस ओवर के आने वाली अंतिम गेंद का खेल अभी भी बाकी। बल्ले का किनारा, विकेट कीपर की फिर से गलती। फील्डिंग में गलतियां जारी है। 2 ओवर की भी समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 34-34। अब जीतने के लिए 18 गेंदे 28 की जरूरत है। थँक्स मनोहर, इथे तत्परी मान्यवरांचा सन्मान केला जाईल। पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व दादा या प्रीतम दादा म्हात्रे साहेब, पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खूप दमदार कामगिरी खऱ्या अर्थाने आपल्या उमेदवारांसाठी त्यांच्या माध्यमातून साकारली गेली। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तर प्रीतम दादा पायाला भिंगरी बांधून खऱ्या अर्थाने ज्याने दमदार नेतृत्व साकारलं, सन्माननीय एक गतिशील विचारांचा कृतिशील नेता खऱ्या अर्थाने की कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे, कर्तृत्वाच्या अस्मानतात गरुड झेप घेणारे आणि दातृत्वाच्या मंदिराच्या शिखरावर विराजमान होणी निष्ठेचे दिव्यत्व सिद्ध करणारे, खऱ्या अर्थाने समाजाचा विकास, तालुक्याचा विकास हाच माझा ध्यास, ही संकल्पना सातत्याने उराशी बाळगणारे दमदार नेतृत्व प्रीतमदादा म्हात्रे साहेब। चला प्रीतमदादा म्हात्रे साहेब, मनपूर्वक आपण या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मोरिया क्रिकेट संघाच्या वतीने, भोग ग्रामस्थांच्या वतीने, आमच्या प्रवीण दादा म्हात्रे, दिलीप दादा मस्कार, आमचे राहुल पाटे यांच्या वतीने तुमचं आम्ही आभार व्यक्त करत आहोत। जीतने के लिए 28 की जरूरत है। 28 रन टू विन। 34 बने हैं। गेंदबाजी में आएंगे सागर म्हात्रे। 5 ओवर 5 गेंदबाज आपको इस्तेमाल करना है। रिवर्स, क्या बात है, संदेश का बल्ला आज गूंज रहा है, सीमा पार जाएगी गेंद, मिलेगा चौका। एट 38 रन स्कोर बोर्ड के ऊपर बन चुके हैं। समीकरण बदल जाएगा, आंकड़े बदल जाएंगे। 17 गेंदे जीतने के लिए 24 की दूरी। एक और अच्छा स्ट्रोक, हवा में उड़ती हुई स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। संदेश फुलोरे के बल्ले से निकलता हुआ यह छक्का। जबरदस्त बल्लेबाजी का नजारा। संदेश को इतने फॉर्म में मैंने कभी नहीं देखा, लेकिन इस अहम मुकाबले में अब दी ऑर्डर मौका मिला और इस मौके का फायदा उठाते हुए 44 बन चुके हैं। एक बार फिर से कोशिश हुई थी, गेंद हवा में है, आसान सा मौका छिटका। विकेट कीपर विजय मौजूद थे। अच्छे खिलाड़ी है, अच्छे विकेट कीपर माने जाते हैं, लेकिन जब दबाव बढ़ता है तब इस तरीके के हालात बन जाते हैं। जीवन दान मिलता 45। भोकरपाड़ा टीम ने भी फील्डिंग में गलतियां करी थी और वही गलतियां दोहरा रही है मैदान में चिपलाई 11 चिपले क्रिकेट टीम। समीकरण बचेगा, आने वाली 15 गेंदे और 17 रनों की है जरूरत मुकाबला जीतने के लिए। फुल टॉस सीधे बल्ले से, क्या बात है, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। किशोर ऑन फायर, 50 रन कंप्लीट। जय हनुमान भोकरपाड़ा, जीतने के लिए केवल 11 की है जरूरत। खुश आहेत। खऱ्या अर्थात टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये किशोर आणि या दोन्ही फलंदाजांचं अभिनंदन करतात। 51 रन, 11 की जरूरत। आने वाली गेंदें बचेगी 14। ऑफ स्टिक के बाहर गेंद जाएगी। अंपायर ने बताया कि यह गेंद है खराब, वाइड बॉल। समीकरण बदलेगा, 10 रन की सिर्फ जरूरत है मुकाबला जीतने के लिए। सागर तैयार है गेंदबाजी में।
एक और वाइड, खराब गेंदबाजी है, काफी एक्स्ट्रास दिए हैं, एक नो गेंद और वाइड लगभग आई है 7 वाइड। रिव्यू मांगा है यस फील्डिंग टीम ने। इट इज अ वाइड, 2 गेंदे अभी भी शेष है इस सत्र की। 7 वाइड अब तक फेंक चुके हैं चिप्ले। यह अच्छा स्ट्रोक, गैप में गेंद है, 1 रन जरूर मिलेगा। दोनों बल्लेबाजों ने कमाल का प्रदर्शन किया, एक ने बनाए 10 में 25, 7 में 8 में 20 बनाए हैं किशोर फुलोरे ने। जबरदस्त मुकाबले में वापसी करते हुए 62 रनों का लंबा चेस था, लेकिन इसको बिल्कुल आसान सा बना दिया गया है। 54-54 बने, जीतने के लिए 8 रन की अभी भी है जरूरत अंतिम गेंद ओवर की। अच्छी गेंद, यहां पर छक्का है बल्लेबाज को। अब गेंदें बचेगी 12 और जीतने के लिए 8 रन की है जरूरत। क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक. अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी, मोरया क्रिकेट संघानी, या ग्रामस्थ मंडळानी. जरा मोरिया संघ तुम्ही रेडी राहायचे आहे. मोह नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. सन्माननीय रुपेश फुलोरे आणि हनुमान फुलोरे भोकरपडा या आपण व्यासपीठावर आपल्याला प्रवीणदादा म्हात्रे हे इन्व्हाइट करतात. बारह गेंदें जीतने के लिए 8 रन की है जरूरत। पहली गेंद, खराब गेंदबाजी, क्या हुआ है आज चिपले क्रिकेट टीम के गेंदबाजों को? यह 8वीं वाइड है इस मुकाबले की। सन्माननीय भोकरपडा गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री पुंडलिक बुवा फुलोरे यांचं आगमन जे झालेलं आहे. मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. बघा सर्व मान्यवरांचं फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये मोरिया क्रिकेट संघ मोह यांच्या वतीने स्वागत केले जात आहे. एक और वाइड, 9 वाइड 1 नो, यानी कि लगभग आपने 2 ओवर फेंक दिए हैं उनको एक्स्ट्रा। कमाल का ये स्ट्रोक, कवर को क्लियर करेंगे। केवल 2 रन की जरूरत है, मुकाबला एक तरफा। तनिष पाटिल स्टाइल में करेंगे फिनिश, क्या बात है। 10 विकेट से मुकाबला जीता जय हनुमान भोकरपाड़ा। वेल प्लेड।